जे माझी भक्ती करतात ना ते नाव त्या डायरीमध्ये. आणि मी ज्याची भक्ती करतो, मी ज्याचं सतत नामस्मरण करतो, असा तो हनुमंत, कारण मी त्याचं नामस्मरण करतोय, ते नाव या डायरीमध्ये. काय म्हणायचं याला? म्हणायची भक्ती. हनुमंतासारखी भक्ती कोणाच्यानी झालेली नाही. हनुमंताला त्रिकालामध्ये अक्षय येते, यशस्वी, कीर्तिवाने 6 पदव्या हनुमंताला मिळालेल्या आहेत. सेवेचे एवढे फायदे आहेत का? तुम्ही सेवा करा. अनेक भक्ती विजयामध्ये असे दृष्टांत दिलेले. एक असा ब्राह्मण असतो आणि त्या ब्राह्मणाला एक मुलगा असतो, गरिबी असते. तो ब्राह्मण आपली भिक्षुकी करून उदरनिर्वाह करत असतो. हा मुलगा आहे ना, हा मुलगा जन्मल्यापासून त्याला फक्त ह्या भक्तीचीच ओढ असते. ते मंत्र तंत्र शिकणं, भिक्षुकी शिकणं, ब्राह्मणाचं काही शिकायचंच नाही, फक्त साधना भक्ती करायची. आणि मग ते वडील रोज ओरडायचे, असं भजन केल्याने काय देव तुला जेवण देईल का? भजन केल्याने देव तुला पैसे आणखी देईल का? तो आपली भिक्षुकी शिक, भिक्षुकी कर, 4 पैसे कमवून आण. पण ह्याच्या डोक्यात ते नसायचं. तो सतत त्या ह्याच्यातच राहायचा भक्तीमध्ये. एक दिवशी ते वडील इतके रागवले, तो घर सोडून गेला. घर सोडून जंगलात गेला. तिथं एकाची त्याला गुहा दिसली. तो गुहेत शिरला का? तर त्याला एकांत पहिल्यापासून आवडत होता. का एकांतात मध्ये जाऊन आपण आता फुल साधना करायची, फुल भगवंताचं भजन करायचं म्हणून आतमध्ये गेलं तर छोटंसं मंदिर दिसलं. आणि त्या मंदिरामध्ये सूर्यनारायणाची मूर्ती होती. तिथून ते पाहिल्याच्या नंतर त्याला एवढा आनंद झाला, डोळे झाकून शांत बसला. जो तो समाधीत गेला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, तो म्हणजे बिदिल्या अवस्थेत भजन करत होता. आणि ते सूर्यनारायणाला चिंता पडली का हा भक्त कालपासून बिना अन्न पाण्याचा आपली साधना करतोय. आणि मग सूर्यनारायण त्याच्या जवळ येऊन बसला. बोलला, बाळा तू कालपासून काही खाल्लेलं नाही, डोळे उघड, थोडंफार खा. कारण हे मनुष्य शरीर आहे, सजीवाला प्रत्येकाला अन्न पाणी लागतं. किती झाला संन्यासी आणि मध्यान काळी तोंडवासी. कसला बी असू द्या, त्यागी असो, भोगी असो, कसा बी असो, पण त्याच्या शरीराला अन्नमय प्राणी येतो. आणि मग ते सूर्यनारायणाने एक तांब्याभर दूध दिलं आणि बाळा हे पी म्हणे. आणि मग त्याने ते पिलं. आता हे नित्यक्रम चालला त्याचा. एक दिवशी सहज तो त्या गुहेच्या बाहेर आला आणि त्या गावातल्या माणसाने त्याला पाहिलं. त्याने ओळखलं का हा त्या ब्राह्मणाचा मुलगा आहे. आणि त्याने सूर्याची उपासना केली म्हणून त्याला भानुदास नाव, सूर्याने नाव त्याला ठेवलं, भानुदास म्हणून. मग त्या माणसाने घरी जाऊन त्याच्या वडिलांना सांगितलं का तुमचा मुलगा त्या गुहेमध्ये पाहिला म्हणे. तो गुहेच्या दारात होता आणि त्याला आवाज दिला आणि तो आत पळून गेला. दुसऱ्या दिवशी वडील आले, त्याला रागवून ओरडून घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेले तर याच्यात काही बदलच होत नाही. मग आई वडिलांकडे एक असं रामबाण औषध आहे ना, मुलगा जर बिघडायला लागले काय करायचं? त्या आई वडिलांनी विचार केला, याचा आता लग्न करून दिल्याशिवाय हा काय ठिकाणावर यायचा नाही. हे भक्ती करतोय त्याला बिघडलेलं म्हणतात आपण. आणि मग त्याचं लग्न करून दिलं. पण त्याचे पहिले पाडे पंचावन्न चालू राहिले. काय करायचं? आजूबाजूच्या लोकांना जरा काळजी वाटायला लागली. त्याच वेळामध्ये त्याच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला. आता आजूबाजूच्या लोकांना वाटलं का आपण शेजारी पाजारी काहीतरी त्याला मार्ग दाखवला पाहिजे. आणि ते लोक कपड्याचा व्यापार करत होते. मग त्या लोकांनी त्याला समजून सांगितलं म्हणे, अरे असं करून घर चालत नसतं, संसार प्रपंचाला पैसा पाणी लागत असतो, आम्ही तुला मदत करतो, तो आमच्या बरोबर व्यापार कर कपड्यांचा. हो नाही करता करता तो करायला तयार झाला. मग या लोकांनी आर्थिक मदत म्हणा किंवा त्याला समजून सांगणं, त्या धंद्यातलं ज्ञान देणं हे शिकवलं. हा काय करायचा? त्यांच्या बरोबर बाजाराला जायचा. आता त्याला भाजनाला वेळच भेटायला ना बाजार करायचं म्हणून. बाजारामध्ये जाऊन बसला. तो इतके स्वस्तात कपडे विकायला लागला जेणेकरून आपले कपडे लवकर विकतील आणि आपण भाजनाला मोकळं होऊ. म्हणजे काय होतं, काही वेळेला पुण्य करता झालं पाप म्हणतात ना, असं त्या लोकांच्या वाट्याला आलं. आणि मग हा कपडे इतके स्वस्तात विकायला लागला. याचा टेकेपर्यंत माल संपून जायचा. या लोकांकडे गिराईक जायचं नाही. आणि मग तो व्यापारामध्ये कसं असतं, कमी नफा काढला ना तर माणूस खूप मोठा होतो लोक, का तर तेवढा माल खपला जातो ना. मग याला काय गिराईक भेटणार.
आणि मग त्या लोकांना ह्याचा खूप राग यायला लागला, का रे आपणच ह्याला धंद्यात आणले, आपणच ह्याला 10 रुपये दिले आणि हाच आता आपला शत्रू बनायला लागलाय, आता ह्याचा बदला घ्यायचा. म्हणजे कसं जीवनामध्ये गोष्टी घडतात. आणि मग असं करत करत एक दिवशी हे 3-4 जण कपडे घेऊन बाजाराला चालले आणि मुक्काम एका गावामध्ये मुक्काम केला. आणि ते 3-4 जणांनी काय केलं, घोडे व्यापार करतो त्यांनी घोडे एका झाडाला बांधले, कपड्याचे गाठोडे खाली काढून घेतले आणि म्हणलं आता आपण मुक्काम इथंच करू. त्या मुलाला समजलं का गावात कीर्तन चालू आहे. तो बोलला म्हणे का मी गावात चालू आहे कीर्तनाला. ते लोक बोलले तुझं सांभाळ. नाही म्हणे सांभाळायला काय, तुम्ही फक्त लक्ष द्या, मी कीर्तनावर येतो म्हणे. तो गेला कीर्तनाला. आता यांना त्याचा म्हणजे खाताच काढायचा होता. त्यांनी काय केलं, तो कीर्तनाला गेला का ह्याची जी कपड्याची गाठ होती, गाठोडं होतं ते लांब नेऊन एका खड्ड्यात टाकलं आणि घोडा सोडून दिला. आता घोडा सोडून दिला, हा इकडे कीर्तनात, तिकडं जगाच्या बापाला विचार पडला का जो भक्त माझा कीर्तनात आहे, रात्रंदिवस माझं नामस्मरण करतोय, आता त्याचा घोडा जर गेला त्याला कुठं भेटल, त्याची कपड्याचं गाठोडं. भगवंताने रूप बदललं, त्या खड्ड्यातून कपड्याचं गाठोडं काढलं, ज्या ठिकाणी घोडा होता तिथपर्यंत देव ते गाठोडे घेऊन गेला आणि घोड्याला पकडून ज्या ठिकाणी घोडा होता तिथंच भगवंत त्या घोड्याला पकडून बसलाय. इकडं काय झालं, रात्रीचं चोर आले. चोर आल्याच्या नंतर ह्या 3-4 जणाला मारलं. पैसे होते ते काढून घेतले, गाठोडे उचलले, घोड्यावर ठेवले आणि घोड्यावर बसून ते 4ही जण 4घांचे गाठोडे आणि घोडे घेऊन निघून गेले. आता इकडं कीर्तन संपलंय. हा मुलगा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आपण जिथं थांबलो तिकडं निघलाय. तिकडं निघल्याच्या नंतर त्याला लागूनच दिसलं का आपला घोडा इकडं कसा काय, आपण तर घोडा त्या ठिकाणी ठेवला होता आणि घोडा इकडे. आणि पाहता पाहता त्याला असं दिसलं का त्या घोड्याच्या समोर कोणीतरी बसलेले. खरं खोटं शंका कुशंका त्याच्या मनात जसा पुढे येत होता तशी त्याला मनुष्याकृती घोड्याजवळ बसलेली दिसत होती. जसा जवळ आला तो त्या जागी भगवंत गुप्त झाले. तो आला, त्याला इतकं वाईट वाटलं, कोणीतरी तो होतं, मग तो देव असो नाही तर चोर असो, कोणीतरी तो होतं आणि आपलं गाठोडं इकडं कसं. आणि मग त्याने ते गाठोडं घेतलं, घोडा घेतला आणि ज्या ठिकाणी मुक्कामाला थांबली होती तिथं आल्याच्या नंतर पाहत होते इकडे ह्या 4ही लोकांची रडारडी गागागागी चाललेली. काय झालं म्हणून विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्हाला माफ कर म्हणे, आम्ही तुझ्याविषयी खूप खोटेपणा केला, तुझं घोडं सोडून दिलं, तुझी कापडाची ती गाठ खूप लांब नेऊन टाकली आणि चोर आले त्यांनी आम्हाला मारलं, पैसा पाणी काढून घेतलं आणि आमचा घोडा आणि सगळे कपडे घेऊन गेले. देव काय करतो, तिथं थोडंसं चुकीचं झालं देवाच्या बाबतीत म्हणा, कारण त्यांनी खूप मदत केली होती याला. पण कसं असतं काही वेळेला पाप पुण्याचे पारडे खाली वर झालेले असते. तर देव काय करतो, त्याच्या भक्ताला जो त्रास देतो ना त्याचा बदला घेतल्याशिवाय राहतच नाही. थोडेफार फरकाने का व्हायला बदला घेतो. म्हणजे आता काय आपण याच्यातून घेतलं, देव त्याच्या भक्ताला त्रास देणाराचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. अशा अनेक उदाहरण आपण देऊ शकतो. एक साधू महात्मे असतात आणि ते रस्त्याने चाललेले असते, असं वातावरण सुंदर झालेलं असतं, असा थोडासा पाऊस चालू असतो आणि साधू महाराज तल्लीन नामामध्ये नाचत 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 भजन करत रस्त्याने चाललेले असते. थोड्या अंतरावर गेले, पोटात भूक लागलेली आहे, पाऊस येतोय, भजन चालले आणि समोर एक हॉटेल दिसतंय. तिथं गरमागरम जिलेबी काढायचं काम चालू आहे, भजन चालू आहे, इकडे दुधाची कढई उकळते आणि या साधू महात्म्याच्या मनात आलं, अरे किती छान भूक लागली. साधू महात्मे त्या मनाला सांगते, अरे मना तू तिकडं पळू नको, कारण त्याच्या बदल्यात द्यायला तुझ्याकडे काही नाहीये. पैसे असतील तर तू हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शकशील ना. म्हणून साधू महात्म्याने आपले पाऊल त्या हॉटेलच्या पुढून
पुढं चालला घेऊ. न सांगता कळू येते अंतर, किंवा इच्छावे ते जवळ हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझं. आणि हे भगवंताला कळालं का माझ्या भक्ताला इच्छा झाली खायची. साधू महात्मे त्या हॉटेलच्या पुढे निघलेत आणि इकडे हॉटेल मालकाने लगेच साधू महाराजांना आवाज दिला, साधू महाराज इकडे या. साधू महाराजांना हॉटेलमध्ये प्रवेश करेपर्यंतच ते कोण वेटरने जिलेबी भजे गरमागरम दूध आणून ठेवलं. त्या साधू महात्म्याने आकाशाकडे पाहिलं, भगवंताला नमस्कार केला. काय देवा तुझी कला आहे, माझ्या नुसतं मनात आल्याबरोबर तू माझ्या पुढं सगळं काही आणून ठेवलंयस. आणि साधू महात्म्याला त्या हॉटेल मालकाने सांगितलं, साधू महात्मे महाराज करा सुरुवात, खा म्हणे. साधू महात्म्याने खाल्लं, तृप्त झाले, बाहेर पडले. आता पुढं ऐका. आतापर्यंत पोटात काही नव्हतं, तरी साधू महात्मे एवढे तल्लीन झाले होते नामामध्ये, एवढे नाचत भजन करत चालली होती. आता तर पोटात पडले, भगवंताने मनासारखं केले. पाऊस येतोय, खड्ड्यात पाणी साचलेलं आहे आणि ते साधू महात्मे एका जागेवर उभे राहिले. एवढे नाचते टाळ आपलं चिपड्या विना तल्लीन होऊन नाचतायत. आणि तेवढ्यात समोरून एक नवीनच लग्न झालेली नवरा नवरी मित्र मैत्रिणी कुरवल्या त्या बरोबर त्यांचा ग्रुप आलेला असतो. आता साधू महात्मे काय विनय अवस्थेत त्यांचं नाचणं चाललेलं होतं आणि त्यांच्या पायाखालचा चिखल जो उडाला ना पाणी, त्या नवरीच्या अंगावर त्या पाणी पडलं. विचार करा आता, ते पाणी त्या माझ्या पत्नीच्या भारी साडीवर पडले, हे त्या नवरदेवाला सहन झालं नाही. त्यांनी त्या साधू महात्म्याच्या अशी तडकन गालामध्ये मारली. जेव्हा गालात बसली तेव्हा साधू महात्म्याने डोळे उघडले. काय झालं, का मारलं, काही त्या साधू महात्म्याने विचारलं नाही. त्यांनी पुन्हा आकाशाकडे पाहिलं, भगवंताला नमस्कार केला. काय देवा म्हणे, खेळ तोच तो खेळावा. काय आहे तुझी लीला, आता नुसतं मनात येऊस तर तुम्हाला खायला प्यायला एवढं घातलंस आणि काही वेळातच तोंडात मारलीस म्हणे. काही विचारलं नाही, ते पुन्हा पुढे मार्गस्थ झाले. आता मला ह्याच्यातून काय सांगायचं, इथपर्यंत भगवंतानी साधूची सगळं काही केलं, तोंडात मी मारली, पण आता तोंडात मारले भगवंताला सहन होईल का? भगवंताला सहन झाली नाही. आणि मग ते साधू महात्मे पुढच्या रस्त्याने मार्गस्थ झाले आणि हे यांचा आलेला ग्रुप या रस्त्याने पुढे गेला. काही अंतरावर गेल्याच्या नंतर आधीच पाऊस चालू होता, रस्ता ओला झालेला आणि त्या नवरदेवाचा जसा पाय घसरला ना, तो पूर्ण मागच्या मेंदूवरच पडला असा तो बेशुद्ध झाला. आता बेशुद्ध झाल्याच्या नंतर त्या मित्राला, अरे म्हणे साधू महाराज काय खोटे नाटेत म्हणे, हे काहीतरी करणी करतात, हे शाप देतात, यांनीच आपल्या मित्राला शाप दिलाय. हा बेशुद्ध पडलेला कुणी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करता येईल आणि 2-4 जण त्या साधूच्या शोधात त्या रस्त्याने पळतायत. पळत जाऊन ते साधूला आडवे झाले आणि हाताला धरून विचारायला लागले, काय म्हणे स्वतःला साधू समजता, संत समजता आणि तुम्ही शाप देता म्हणे, तुम्ही करणी करता, तुम्ही असे पापाचे कामं करताय म्हणे. तो म्हणे झालं काय, मी कसा का शाप देईन, शाप म्हणजे काय हेच मला माहित नाही म्हणे, आमचा मित्र तिकडं पडलाय म्हणे, तो बेशुद्ध झालाय. मार्मिक उत्तर साधूनी काय द्यावं. साधू काय बोलले, हे पा म्हणे, शाप देणे इतकी तरी माझ्याकडे पात्रता नाही, माझा शाप खरा होणे इतकी माझं म्हणजे साधना पण नाही. पण मी एक सांगू शकतो, काही तासापूर्वी याचं लग्न झालंय, त्याच्या बायकोच्या नुसत्या साडीवर चिखल उडालाय, तो तुला तिच्या नवऱ्याला सहन झाला नाही. मी आज माझं आयुष्य 50 वर्षाचं आहे, 50 वर्षापासून मी माझ्या भगवंताची भक्ती करतो. मग माझ्या देवाला त्याच्या भक्ताच्या तोंडात मारलेले आवडेल का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देवाला विचारा, मला विचारू नका म्हणे. काय करतो देव? त्याच्या भक्ताला त्रास दिलेला त्याला सहन होत नाही, तो त्याचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीला भगवंत भक्ताच्या पाठी मागे उभा असतो. आपण कसं नेहमी ठराविक संतांचेच आपण चरित्र पाहतो
आणि ठराविक संतांच्याच आपल्याला माहिती आहे. आता माझं तर असं आता ध्येय आहे ना, तुम्ही संत शोधा.